कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे हरे जय राम हरे हरे जय जय राम उडीचा आवाज वाढवा चट्टीचा अलीकडे वाढवा थोडा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी सर्व सुखाचा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला बहु गोड झाला माझा पुढं सरका पुढं हा शेवट तो भला माझा बहु गोड झाला या पुढे या माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या अरे तुका म्हणे वाणे गेले आता घेऊ धने गेले आता घेऊ धने गेले आता घेऊ धने आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा भेटे रखुमाईच्या वरा भेटे रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा भेट
शेवट तो भला भला शेवट तो भला शेवट तो भला आवाज शेवट तो भला भला शेवट तो भला शेवट तो भला भला शेवट तो भला माझा बहु गोडा झाला माझा बहु गोड झाला लो निजाच्या माहेरा माहेरा लो निजाच्या माहेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाई भेटी रखुमाई भेटी रखुमाई भेटी रखुमाई रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाई 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 रखुमाईच्या वरा भेटी 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 रखुमाई भेटी रखुमाई भेटी रखुमाई भेटी रखुमाई रखुमाईच्या रखुमाईच्या वरा भेटी भेटी रखुमाईच्या वरा भेटी 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 रखुमाई भेटी
भेटी रखुमाईच्या भेटी भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या भेटी रखुमाईच्या वरा भेटी भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरालो निजाच्या माहेरा माहेरालो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरालो निजाच्या माहेरा माहेरालो निजाच्या माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा समचरण सरोजम
सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडना तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदां भोजते जस्पृदिक् प्रदेशं विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते विठाला आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराखा जी कीर्तनी वैवासित लोका तयाची या चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी का अवतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठाला संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुंतं भक्ति वैराग्य ज्ञान हे तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृह देह आशा नशे ज्या तिळभरी ऐसे संत नारायण बाबा त्यांशी मी नमन करी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्या जीवनातील शेवट कसा गोड झाला याचं सविस्तर चिंतन करतात विठाला तुकोबराय या अभंगातून आपल्या शेवटाबद्दल बोलतात शेवट तो भला तुकोबरायला विचारला असं का हो तुकोबराय या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही जीवन कसे जगलात आणि ते जीवन जगत असताना तुम्ही जीवनाची वाटचाल कशी केली आणि त्याच्याद्वारे तुमच्या जीवनाचा शेवट झाला तरी कसा त्यावेळेस तुकोबराने त्यांना दिलेले उत्तर आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला
तुकोबाराय म्हणतात माझा जीवनाचा शेवट गोड झाला. साधकांना विचारलं तुकोबाराय शेवट गोड झाला नेमकं काय? तुकोबाराय म्हणतात शेवट गोड होणं म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला जाऊन प्राप्त होणं, आणि ते माझ्या जीवनामध्ये घडलं. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला आम्ही जाऊन प्राप्त झालो. त्यामुळे आमच्या जीवनातील जे काही दुःख होते त्या सर्व दुःखाचा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागिला, सर्व जीवनातील दुःख निघून गेलं. मला भगवान परमात्म्याची भेट झाल्यास दुःख राहील तरी कसं? जीवनातील सर्व दुःखाचा परिहार झाला, आणि आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहिलेली नाही, कुठल्याही जीवनाचा तुटवडा नाही. आता आमच्या जीवनामध्ये अगदी जीवन परिपूर्ण जीवन झालं, एकही समस्या आमच्या जीवनात राहिलेली नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. वाणी शब्दाचा अर्थ इथं उणीव घ्यावा लागतो. आपण होतात ना वाण, त्या माणसाला कशाची वाण आहे? कशाचीच नाही, सगळं काही भरपूर आहे. तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातील उणीव निघून गेली, कारण त्या भगवान परमात्म्याच्या आम्ही स्वरूपाला जाऊन मिळालो. तुका म्हणे वाणी गेली, अर्थात उणीव गेली, आता घेऊ धने त्या भगवान परमात्म्या पांडुरंगाचा. आता इथून पुढे आम्ही ज्ञान उत्तर भक्ती प्रेम लक्षण अर्थात तुकोबाराय सांगतात इथून पुढे आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरत करीत जीवन जगणार. विठ्ठला. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. अर्थातच आजच्या ठळक बातम्या जसं दूरदर्शन केंद्र व्हायच्या पाहिलं नाही का, अगोदर सर्व आता बी आहेत ना, पण ते आता बघत नाहीत ना लोक. मोबाईल मध्ये दुसराच करता जास्त झालाय, बघत नाहीत पण आहेत. हा आहेत. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. किम निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे सर्वांना ज्ञात आहे. आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी कैलासवासी लालाबाई मानसिंगराव पवार यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने अर्थात गंगा पूजनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे 5 पांडव, 5 मुलं आहेत त्यांना. गुलाबराव मानसिंगराव पवार, नामदेव मानसिंगराव पवार, अंतराम मानसिंगराव पवार, सुखदेव मानसिंगराव पवार आणि देवीदास मानसिंगराव पवार. मला जुन्या काळामध्ये, आता तर एक वरच गुंडाळपट्टी. 5 मुलं आहेत. अर्थात या मुलांनी आपल्या मातोश्रीच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी, त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी हा केलेला सर्व विधी अगदी विधिवत पार पाडलेला आहे. देवबाप्पाने त्यांचं काम सर्व झालं. देवबाप्पा सर्व काम अगदी विधी सर्व विधिवत पार पाडलेला आहे, कारण हा विधी झाला पाहिजे ना. मग तुम्ही म्हणता ना आता तो देवबाप्पानं विधी केला होय तात्या, मग ही तुमचं खटपट मध्ये कशाला? हे कुठाना एवढा 10, 15, 20, 25 जण माणसं टाळकरी जमवले, हे पकवाजे, हे कशासाठी? कारण हे कर्मशास्त्र आहे. कारण कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे, कर्म करत असताना कर्म कर्त्याकडून किंवा कर्म करणाराकडून, करून घेणाराकडून थोडी जरी काय त्या कर्मामध्ये त्रुटी जर राहिली तर ते कर्म यथासांग होत नाही. जरी देवबाप्पाने यथासांग मंत्र म्हटले असले तरी पण यजमान जो बसलेला असतो तो मधुर म्हणतो, देवबाप्पा जरा थोडं जलद उरका, थोडं गडबडीत घ्या. मग जो काय विधी पूर्ण होत असतो त्याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी त्रुटी राहते, त्यामुळे ते कर्माला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आणि त्या कर्माला जर पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला एकमेव शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते भगवन नाम. विठ्ठल. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम.
महाराजांनी प्रमाण दिलं, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अर्थात या कर्मशास्त्राला पूर्णत्व प्राप्त करून देणारे भगवन नाम आहे. म्हणून या हरिनामात्मक कीर्तन सेवेचं आयोजन इथं केलेलं आहे. या कीर्तन सेवेसाठी मी तर असं म्हणेल, माझं तर भाग्य आहेच, पण या कैलासवासी मातोश्री लालाबाई मानसिंगराव पवार यांचं सुद्धा परम भाग्य मानावं लागेल. कारण एक दिवसाचा कार्यक्रम आणि एवढे गुणीजन मंडळी, थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. वस्तू चांगली म्हणल्यास थोडं मग नाही का. हा एकाच एक महाराज गुणीजन मंडळी. कारण कुठलाही कार्यक्रम जर करायचा असेल तर सर्व साहित्य ओरिजिनल असलं तरच कार्यक्रम. आपल्या व्यवहारामध्ये नाही का, आपण काय घ्यायचं असेल तर म्हणतो काय जरा ब्रँड पाहिजे, ब्रँड नाही का. तसं परमार्थातले काय जे ब्रँड माणसं आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवतकार आणि गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज गरड गुरुजी यांची उपस्थिती आहे. त्यांना एक फोन केला ते म्हणजे महाराज काही हरकत नाही, कारण एका शब्दावर येणारे माणसे त्यांची उपस्थिती आहे. दुसरे त्यांच्याच तोडी चाल म्हणणारे आमचे हरिभक्तपरायण, सर्वांच्या परिचित असणारे आपल्याच परिसरातील एक रत्न, अगदी साधू स्वभाव असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महादेव महाराज नरवटे महाराज. तर काय तुमच्या घरच्यासारखे देत नाही का, कधी निम्याराचा फोन करा, महाराज हजरच आहेत. तुमच्यात कशाचं प्रवचन कीर्तन असू, कोणी माणूस मेलं तरी टाळ वाजवा आहेतच. पाचवी करायची म्हणले, एखाद्याचे भजन करायचे तरी आहेतच. महादेव महाराज देखील आहेत. आणि विशेष यावर्षी नवोदित कीर्तनकार निर्माण झालेले आपल्या परिसरातील आपलं परम भाग्य आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज याच संस्थेच्या अंतर्गत असणारी संस्था श्री क्षेत्र तुकोबराय गुरुकुल गाथा मंदिर, या ठिकाणी ज्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण केलं असे असणारे आमचे हरिभक्तपरायण चैतन्य महाराज सोळंके. देवठाणामध्ये मला वाटतं आधी कीर्तनकार नव्हता कोणी सरासरी, नाही का. आचार्य झाले, आचार्य पदवी मिळवली. आपलं भाग्य महाराज, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचा सर्वांनी. कारण आचार्य भरपूर आहेत, घराघरात आचार्य नाही का. पण आचार्य ते शिकावंच लागतं, ती पदवी प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून त्यांना आचार्य पदवी प्राप्त करून घेतली आणि सुंदर असं कीर्तन करतात. आणि एका कीर्तनकाराच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत हे विशेष आहे. नसता एक कीर्तनकार असलं की ते म्हणते नाही त्याच्या कीर्तनाला येत नाही आपण. पण आता विचार करा, इथं चैतन्य महाराज आहेत आणि दुसरे आपल्याच भागातील, तुम्ही सोळंक्यानं चांगला जोर केला आता नाही का, मला नाव घ्यावाच लागणार आता. हो ना, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन ज्यांना 4 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केला आणि कीर्तन परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे ज्यांनी नंबर मिळवला, आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज सोळंके चिखलीकर, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या का नाही. सोळंक्यात 2 आता आहेतच आमच्या मागं. मग आमच्या मुंडकी पाहिजे ना बरं आहे. हो ना, कारण दोन्ही मिळून येते, त्याच्यामुळे बोलायला मी काय त्यांना भेटणार नाही, नाही का. सुंदर आता, कारण एक कीर्तनकार तयार होण्यासाठी तात्या भरपूर लागत आहे महाराज, अभ्यास करावा लागतो. कारण कीर्तनकार आता कोणी बी करायला कीर्तन. पहिलं माणसं म्हणायचे दगड उचलला बारडाला की इचू सापडत होती खाली. आता ठेस लागली की माणूस खाली पडत नाही, महाराजाच्या अंगावर पडतो. एवढे महाराज झालेत. पण चांगला वक्ता तयार होण्यासाठी त्याला आळंदी ठिकाणी, पंढरपूरच्या ठिकाणी जावं लागतं महाराज. आता नसतं काय, मी नेहमी सांगत असतो, आता ते बाल कीर्तनकार एक फॅड निघाले नवीन. आता विचार करा, बाल डॉक्टर नाही, बाल पोलीस नाही, बाल वकील नाही, बाल डॉक्टर नाही, बाल कीर्तनकार. आणि त्यालाही भरपूर, त्याच्यासाठी गिराईक भरपूर आहे. पण कीर्तनकार हा आळंदीला गेल्याशिवाय तयार होत नसतो. तिथं जाऊन साधना केली पाहिजे, मधुकरी मागून अन्न खाल्लं पाहिजे, त्यावेळेस कुठेतरी विद्या प्राप्त होते. मी तर असं म्हणतो, ज्या मुलांना आयतं मिळतं ना सर्व, ते मुलं सहजासहजी चमकत नाही, सहजासहजी त्यांना विद्या प्राप्त होत नाही. म्हणून आपले जरी मुलं असले शिक्षण क्षेत्रामध्ये बी थोडं तरी त्याच्या पोटाला चिमटा बसल्याशी ते नीट जरा रांगेला लागत नाहीत. नसा बाप टाकायला जिकून पैसे, पोरगा तिकून ATM द्वारे काढायला, कोणाकडून फोन पेवर मागूनच घ्यायला, बाप इकडे दारे धरू धरू बेजार. सर्वच जर चांगलं असेल तर सहजासहजी माणसाला अभ्यास करण्याची वृत्ती होत नाही. पण आळंदी सारख्या ठिकाणी जाऊन
तिथं साधना करावी लागते. 4ला आळंदीत घाटावरती पकवाजाची प्रॅक्टिस करावी लागते. अशी साधना केलेली आमचे दोन्ही योगेश महाराज आणि चैतन्य महाराज, त्यांनाही धन्यवाद. इकडं आता आपल्या परिसरातील ज्यांचं खूप नाव मोठं झालेलं आहे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय सिद्धेश्वर गुरुजी सोळंके. आलं सोळंकेचं नाव परत, सिद्धेश्वर गुरुजी सोळंके. त्यांना तर काय महाराज कारखानाच काढला. ही लहान लहान मुलं विचार करा आता यांच्याकडे बघा. हे कमीत कमी नाही कीर्तनकार व्हायचे मोठे, नाही जास्त पकवाज वाजवायचे, नाही जास्त गायन करायचे, पण कमीत कमी दारू पिऊन मायबापाला तर शिवाय देणार नाहीत. एवढं तर काम करतील ना, करणार नाहीत ते. म्हणजे आईवडिलाला सांभाळतील हे त्यांना संस्कार मिळतात महाराज. कारण कसं असतंय, प्रसिद्धी हे अन्न मान धन त्याच्यावर असते. पण चांगले संस्कार यांना मिळाले आता तर हे यांचं कुटुंब चांगल्या प्रकारे चालू शकतील. विठाला आणि आम्ही लहानपणापासून ज्यांच्याकडे पाहून परमार्थ करत आलोत आमच्या वांगी संस्थांची हरिभक्त पारायण आमचे आप्पासाहेब मामा कोथिंबेरे कोथिंबरीकर. मामांचाही परमार्थामध्ये खूप काळ गेलेला आहे. अगदी मास्तर बाबा बरोबर मामाने चाली म्हणलेलं त्या काळामध्ये आम्ही मामांची चाली ऐकायचे. आज मामाही माझ्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि सिद्धेश्वर गुरुजीचे शिष्य आमचे नागेश दादा राऊत. बघा माणूस दिसायला जरी कसा असला तरी हम काले हे तर क्या लेकिन दिल वाले है. तसं काय नसते, कलरवर नसते महाराज. बरेच चांगल्या कलरवाले असे बेंदाडात पडतील. एक शेजारी दुसऱ्या शेजारीला म्हणली काय ग गंगू, मग तुझ्या नवऱ्याचा कलर कसा घोंगडीवाणीच आहे. ती म्हणली असू दे घोंगडीवाणी, पण बाजाराच्या दिवशी बरोबर दोन्ही पिशव्या घेऊन घरी येतो म्हणली. तुझा मस्त पावडर लावून गोराया, पण काय तिकडे बस स्टँडला मुतारीत पडत, त्याला काय करायचं. माणूस कसा आहे असू द्या, पण त्याचं कर्तृत्व पाहिजे. पण आमचे नागेश दादा सुंदर पकवाज वाजवला, त्यांना धन्यवाद. तुम्ही सर्व गावातील मंडळी नागझरी तांडा देवठाणा आणि विशेष आमचे आदरणीय गुरुवर्य अर्जुन महाराज ढेमरे महाराजांची उपस्थिती आहे. महाराज फार मोठं व्यक्तिमत्व आहे. महाराजांचं साधू जीवन, रस्त्यानं चालले तरी कोणाला म्हणणार नाहीत येऊ द्या, गाडी थांबवली तर बसणार. अगदी महिमेमध्ये जीवन जागणारे महाराजांची उपस्थिती आहे. सर्व भजनी मंडळी देवठाणा गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व. आता राहिलेल्या वेळामध्ये आपण जेवढा काय वेळ मिळेल यांच्या तावडीतून जे मला काय वेळ मिळेल प्रमाणातून ह्याच्यातून थोडाफार, कारण तुम्ही आम्ही खेळी मिळी सगळ्यात मिळालं पाहिजे ना, नाही का. आपले मास्तर बाबा काय म्हणायचे आप्पासाहेब मामा, एकटा खात नाही. आम्ही एकटा खात नाही, टाळ करायला देतो म्हणजे थोडं थोडं, म्हणजे मधली चाल घ्यायची, प्रमाणात डबल डबल चाली. असं मास्तर बाबाचं जीवन होतं. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी राहिलेल्या एका तासामध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला कारण हे जे कर्म आहे नैमित्तिक कर्म आहे. आज कारण कर्मशास्त्रामध्ये 4 प्रकारचे कर्म सांगितले, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. आता मला कीर्तनकार जोडीदार त्यामुळे काय ताण नाही. नित्य कर्म कशाला म्हणतात, जे आपण रोज करतो. मग रोज काय करतो आपण, नित्य कर्म त्याला म्हणतात. रोज आपण जीवनामध्ये सकाळी उठतो, स्नान करतो, देवपूजा करतो, भगवंताचं दर्शन घेतो, आईवडिलाचं दर्शन घेतो. हे जे कर्म आपल्याकडून घडतं त्याला नित्य कर्म म्हणतात. आणि त्याच्यानंतर आहे नैमित्तिक. तिसरं आहे काम्य कर्म. काम्य कर्म फलाची अपेक्षा धरून केले जाणारं कर्म त्याला म्हणतात काम्य कर्म. कोणी मग सत्यनारायण करत असेल, कोणी काय करत असेल, हे सर्व काम्य कर्मामध्ये मोडतं. आणि चौथं आहे प्रायश्चित्त. आपल्याकडून जर काय ज्ञात अज्ञात समजुतीने जर काही चुकी घडली असेल तर त्या चुकीतून मुक्त होण्यासाठी जे केले जाणारे कर्म त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आणि जे आजचं कर्म आहे याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काहीतरी निमित्ताला धरून केले जाणारे कर्म त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आजचं निमित्त आहे लालाबाई मानसिंगराव पवार यांच्या गोड जेवणाचा हा कार्यक्रम आहे. कारण इथं आल्याच्या नंतर या मृत्यूलोकामध्ये महाराज याचं नावच आहे काय, मृत्यूलोक, म्हणजे याचं मरका लोक असं म्हणतात. इथं आल्याच्या नंतर कोणालाच इथं राहता येत नाही. कोणी असू द्या, कोणी जर म्हणत असेल महाराज नाही माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढं पद आहे, एवढ्या एवढ्या गावचा मी अमुक अमुक सरपंच आहे, पण कोणी जरी असला तरी या मृत्यूलोकाचा नियम आहे, शरीर मनुष्य शरीर ज्यानं धारण केलं
त्यांना हे शरीर सोडावंच लागतं. तुमचा आमचा विषय सोडून द्या. भगवान रामकृष्णादी अवताराधिकांनाही हे शरीर सोडावं लागले महाराज. येथ नाही आले अवतार, आले अवतार, एरती पामर जीव केले, एरती पामर जीव केले, पामर पामर जीव केले. येथ नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती, एरती पामर जीव किती. येथ नाही उरो आले अवतार, एरती पामर देह धारण करून जो जो कोणी आला त्याला इतर राहता आलं नाही. येरते पामर जीव किती. मग तुमची आमची गोष्ट सोडून द्या, कोणाकोणाला जावं लागलं ऐका. गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे, कुळवंत राजे. गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे. ज्यांच्या आयुष्याची मर्यादा सुद्धा आपण करू शकत नाही, एवढं काय काय जणांना आयुष्य होतं. रावणाचा विचार करा, 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तीही गेले मृत्यू पंथा, मागे सर्वथा नुरेलीची. रावणाचा विचार केला. आता रावणाचा जर विचार केला तर रावणा एवढा श्रीमंत इथं आहे का कोणी? तुमच्या गावात आहे कोणी इथं? होय तात्या? आपल्या परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यात नाही महाराज. आमचे गुरुवर्य बाळू महाराज गिरगावकर सांगतात, रावणाची एक चौकट विकली तर 7 बाऱ्या खासदार होता येतो म्हणते. आता ते म्हणत असत का? किती एक चौकट विकल्या किती बाऱ्या खासदार? 7 बाऱ्या खासदार. म्हणजे कोटी घरे, 7 कोटी घरे होते. मग आता चौकटी किती असते प्रत्येक? एवढी संपत्ता होती कोणाकडे? रावणाकडे. हे रावणाचं ऐश्वर्य होतं महाराज. एवढंच नाही, रावणाचा जर विचार केला, 1 लाख मुलं होते म्हणतात, 1.25 लाख नातू, म्हणजे अख्खा आमदारकीचा सगळा मतदारसंघच घरात. दुसऱ्यानं फॉर्म भरायचीच गरज नाही, बिनविरोध. एवढी रावणाची संपत्ती होती. रावणाचा संबंध कोणाबरोबर होता? आपला निस्ता मामा जरी ग्रामपंचायतचा सदस्य असला तरी पडल्याला, तरी शिरसाळ्यामध्ये दिंडोरीमध्ये कोणाला बोलू देत नाही. रावणाचा संबंध कोणाबरोबर होता? या जगाचा कॅबिनेट मंत्री ब्रह्मदेव. म्हणजे या ब्रह्मदेवाने सर्व जगत निर्माण केले. कुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड मडके घडी तोरे, असा ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाचा रावण नातू होता. वंशाचा संबंध धातयाशी, संबंध ब्रह्मदेवाशी होता. पुत्र पौत्राचा कोण लेखा करी, मुख्य पुत्र हरी, मुख्य पुत्र. आणि इंद्रजित त्याचा मुलगा होता महाराज. इंद्राला जिंकणारा, त्याचं नाव म्हणून पडलं इंद्रजित, असा मुलगा होता. आणि बायकाचा जर विचार केला, 80 सहस्रजा सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका होत्या महाराज. रावणाचा जर विचार केला आणि भगवान श्रीकृष्णाचा विचार केला तर कुठं ताळमेळ बसत नाही. कृष्णाला किती बायका होत्या हो? 16,108. आणि रावणाला 80,000. एवढं असतानाही रावणाच्या जीवनामध्ये रावणाला मरण चुकवता आलं नाही. हेच नाही, आणखीन पहा तुम्ही, हे भौतिक ऐश्वर्य झालं रावणाचं. अलौकिक ऐश्वर्य रावणाचं असं होतं, रावणाकडे 33 कोटी देवता बंदिस्त होत्या. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, सांगते कवडी गेलेला, सांगते कवडी. तुका म्हणे देव बांधवडी, सांगते कवडी गेलेला, सांगते कवडी गेली ना. तुका म्हणे ज्याचे
देव बांधवडी 33 कोटी देवता बंदिस्त होत्या. हा, फक्त बंदिस्त नव्हत्या, त्यांना रावणाने काम लावले होते. चर्मन साहेब तात्या, रावणाने प्रत्येक देवतेला काम लावलं होतं. मग कोणाकोणाला काय काम लावलं होतं? सर्व भावार्थ रामायण वाचणारे मंडळी, मला वाटतं देवठाणामध्ये भावार्थ रामायण होय आबा महाराज सुरू आहे ना. भावार्थ रामायणामध्ये काय नाथ महाराजांनी ओव्यालेले आहेत. एक तर रामायण एवढं सुंदर आहे महाराज, पण वाचणारे तसे पाहिजेत आणि सांगणारे बी तसे पाहिजेत. नसता एखादी ओवी अवघड आली का इथं तर काय बघायचंच काम नाही, चला पुढं. असे असल्या तर मेळ लागत नाही. मग काय रामायण एवढं सुंदर आहे महाराज. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिले. त्या भावार्थ रामायणामध्ये रावणाचं ऐश्वर्य सांगितलं की रावणाकडे कोणता देव काय करत होता. एक तर महाराज रावणाला 80,000 बायका, त्याच्यातली मुख्य मंदोदरी ही पतिव्रता होती. मंदोदरी अशी बायको होती म्हणतात की आपल्या मालकावर उद्या काय संकट येणार आहे हे तिला आदल्या दिवशी कळत होतं. साहेब काय कळत होतं? उद्या संकट येणार आहे आपल्या मालकावर हे तिला आदल्या दिवशी कळत होतं. आपल्याच अवघडच आहे, आपलं सगळं वाजल्यावर म्हणतात आम्हाला माहित होतं. मंदोदरी रावणाला सांगते ना, सीता ज्यावेळेस चोरून आणली त्यावेळेस मंदोदरीला स्वप्न पडलं होतं की मालकानं आपल्या चांगलं काम केलं नाही, जगाची मालकिनीला चोरून आणले. आणि मंदोदरीला स्वप्न पडलं. मंदोदरी सांगती मालकाला, मालक मला स्वप्न असं पडलंय की माझ्या स्वप्नामध्ये मी माझ्या उघड्या डोळ्याने लंकेचा नाश होताना पाहिला, लंका जळताना पाहिली, तुमचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मी पाहिलाय. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. नामदेव महाराजांनी सुंदर स्वप्न सांगितले. शिळा सागर बांधिला, अनेक वानर मिळालेत आणि लंकेवरती सेतू बांधलाय. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर, तो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी क्षणमास. तुमचा सख्खा बंधू कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिलाय. रावण म्हणतो काय म्हणतीस? ते म्हणते एवढंच नाही मालक, सत्य तुझी छे दिली दशशिरे, रामया येणे रणरंग धीरे, लंका जाळोनी केली बोहारे, अंबरे तुरे गरजताती. महाराज हे स्वप्न मंदोदरीनं रावणाला सांगितलं होतं आदल्या दिवशी, असं असं घडणार आहे. तसंच घडलं तर काय झालं? एवढी मंदोदरी पतिव्रता होती. असा असणारा रावण त्यानं देव सुद्धा बंदिस्त केलते. इंद्रवारी चंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे घरी, यम पाणी वाहे घरी. इंद्र महाराज छत्री धरायचा, पाणी यम पाणी व्हायचा घरी. एवढंच नाही, नाथ महाराज सांगतात गणपती बाप्पा, खंडोबाराय हे जे देव आहेत ना, हे देव सुद्धा रावणाच्यात काम करायचे. मैराळ देव कानडे, करीती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती जया पुढे, तेची रोकडे बुकाडी. खंडोबा रावणाची दाढी करा होता. अरे विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होनी बापुडे, गाढवांचे कळप गाडे, चहूकडे वळत असे. एवढं ऐश्वर्य होतं रावणाचं, परंतु त्याही रावणाला या मृत्यूलोकामध्ये राहता आलं नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून गेले बहुत बाळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे. अनेक जण गेलेत, इथं आल्याच्या नंतर कोणालाही राहता आलं नाही. आणि तुमचा आमचा विषय सोडून द्या. आता एवढ्या माणसाला जर जावं लागतंय तर तुम्हा आम्हाला जावं लागणार नाही का? उपजल्या मरण साते, उपजल्या मरण सांगाते, मरते उपजते सवेची, ते मरते उपजते सवेची.
आल्याच्या नंतर कोणालाही राहता येत नाही. तुकोबराय म्हणतात, उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सवेची ते मरते उपजते सवेची ते. कारण या मृत्यूलोकाचाच नियम आहे. भगवान सांगतात अर्जुना, या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर तू कोणत्याही गोष्टीला नाही म्हण, पण मरणाला नाही म्हण नको. मरण कोणालाही चुकलेलं नाही. अहो मरण जाऊ द्या, माणसाला फक्त मर जरी म्हटलं तरी सहन होत नाही. होतंय का सहन? लगेच म्हणतो का तुझ्या बापाचं घरचं खातो का, मला मर म्हणतो. आगा मर हा बोलून सहाती आणि मेलिया तरी रडती परी असते न गणिती गहिंस परी. आळंदीतले ज्ञानोबराय बोलतात, मर शब्द सुद्धा माणसाला सहन होत नाही. आगा मर हा बोल न सहाती. पण एवढं खरंय मारतं, इतर आल्याच्या नंतर मारावं लागतं हे निश्चित आहे. बाकी गोष्ट कोणती निश्चित असेल नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे ते म्हणजे मरण. कारण या मृत्यूलोकाचा नियमच आहे. ज्ञानोबराय म्हणतात ना, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना मनोची धनंजया जिया परी. इथं आल्याच नंतर मरणाला नाही म्हणता येत नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर मराव तर प्रत्येकालाच लागणार आहे. तुम्ही आम्ही जाणार आहे, सगळेच जाणार आहे. कीर्तनकार असेल, पखवाजा असेल, गायक असेल, ऐकणारे असतील. मी एका गावात असंच म्हणलो, एक दिवस इथले सगळेच मारणार आहेत. एक म्हातारी जोरात हसू लागली. काय झालं वा नेमकं? मी आजी का हसतात? म्हणे महाराज तुम्ही सांगितलं इथले सगळेच मारणार आहे. म्हणे मी इथली नाहीच, म्हणे मी वांगीच्या तांड्यावरची. मी म्हणतो तू वांगीच्या तांड्यावरती आस ना जीवनापूरच्या तांड्यावरती आस, तू कुठं आस तुला यम फुकणारच आहे. इथं आल्यानंतर कोणालाच राहता येत नाही महाराज. नियमच आहे या मृत्यूलोकाचा. पण मरावं तर सर्वांनाच लागणार आहे. पण जीवन जगत असताना माणसाने कसं जगावं ही अगोदर माणसाला कळलं पाहिजे. कारण जीवन जगता आलं पाहिजे महाराज. एवढा अमूल्य नरदेह आपल्याला आम्हाला मिळाला. बरे हा नरदेह काय सहजासहजी भेटलाय का हो? नघडे उपाय घडवाले, नघडे उपाय घडवाले, नघडे उपाय घडवाले, नघडे उपाय पावलो आले काळी न्याय, नघडे उपाय घडवाले, नघडे उपाय एक न्याय सांगितला. हा नरदेह आम्हाला कसा मिळाला? जसा आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये अचानक कावळा सापडावा, त्याने टाळी वाजली की त्याप्रमाणे आपल्याला नरदेह मिळाला. पावलो हा देह का गटाली न्याय, नघडे उपाय घडो आले, नघडे उपाय घडो आले. न घडणारा उपाय तुकोबरा म्हणतात घडो आले. हा नरदेव मिळाला महाराज. बहुता दिसा फेरा आला या नगरा. अनेक जन्म घेतले महाराज, तेव्हा आपल्याला हा नरदेव मिळाला. एक एक यवनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देह. नामदेव महाराज म्हणतात एक एक येवनी कोटी कोटी फेरा. एका एका येवनीमध्ये कोटी कोटी फेरा फिरावं लागतं. त्यावेळेस नरदेव मिळतो असं नाही म्हटले, नुसता नरदेवाचा वारा लागतो. म्हणजे नरदेव ज्या माणसाला मिळाला त्या माणसाचा वारा. म्हणजे जर बैल झाला असेल तर बैलाला माणसाचा वारा जसा लागतो तसा वारा लागतो. म्हणले जन्म तर पुन्हा मिळतो. कारण इथं काय म्हणले, एक एक येवनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देह. हजारो जन्माचं पुण्य प्राप्त होतं त्यावेळेस मनुष्य जन्म मिळतो, सहजासहजी नाही. पण माणसं मनुष्य देह मिळाला पण याची किंमत नाही महाराज. किंमत नाही आपल्याला. ते म्हणतात कस काय किंमत नाही? बघा, जो माणूस दारू पितो
दारू का पितो? त्याला नरदेहाची किंमत कळाली म्हणून का? नरदेहाची किंमत कळाली नाही त्याला. त्याला जर कळाली असती किंमत नरदेहाची तर त्या माणसाने दारू पिली असते का? कुठं गटारात लोळला असता का? आपल्याला किंमत कारण कसं आहे, जी गोष्ट सहजासहजी मिळते तिची किंमत कळत नाही. नरदेह आपल्याला मिळालाय हे तर हा मोठ्या पुण्याने मिळालं, पण आपल्याला तसं वाटत नाही ना. अहो पाप आणि पुण्य जर समान झालं तर मनुष्य जन्म मिळतो. पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. पुण्य आणि पाप दोन्ही समान झालं पाहिजे माप, त्यावेळेस मनुष्य देह मिळतो. अधिक पाप झालं तर नरकात आणि अधिक पुण्य झालं तर स्वर्गामध्ये. मग माणसं म्हणते बरे स्वर्गामध्ये, पण स्वर्गामध्ये बी राहता येत नाही ना. कोणाला जायचं स्वर्गात? हात वरी करा. अरे स्वर्गातलं सांगायचं म्हणजे एखाद्या स्वर्गात जावं लागेल ना. स्वर्गातलं सांगायचं त्याच्यासाठी तो स्वर्गी रिटर्न पाहिजे सांगायला. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही कसं काय सांगायला, तुम्ही काय जाऊन आले काय? मी जाऊन आलो नाही, पण साधू संतांच्या वाचनाच्या द्वारे सांगतो. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये राहता येतं, पण कुठपर्यंत? मग तया पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे आपापल्या मतदारसंघा. येऊ चुकलं का? येऊ लागते माघारे आपापल्या मतदारसंघा नाही, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती. स्वर्गामध्ये राहता येते, पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच महाराज. आपल्या खात्यावर जसं बँकेमध्ये मॅनेजर आपल्याला कधी खुर्ची देतो बसा तात्या महाराज. एक जणाची 10 एकर जमीन धरणात गेली. जुना काळ 3.5 कोटी रुपये त्याला आले त्या जमिनीचे. किती? 3.5 कोटी रुपये आले, बँकेत टाकलेले होते. माणूस शेतकरी शेतामध्ये दारे धरीत होता. दारे धरत असताना नातू आला म्हणे बाबा बाबा आपल्या ताईला डिलिव्हरीसाठी अंबेजोगाई हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि पप्पांनी सांगितले 50,000 रुपये घेऊन ये. आता म्हातारा जुन्या काळातलं महाराज, धोतर ते खोटलेलं, टापर बांधलेली, खांद्यावर खोरं दाऱ्या धरायचं आणि चित्र लक्षात आणा कसा असता तो शेतकरी. ठीक आहे म्हणे जाऊ आपण. नातवानं घेतलं, म्हाताऱ्याला गाडी बसवलं आणि बँकेमध्ये. पण त्या बँकेमध्ये अगोदर एक जण 1.5 कोटीच्या गाडीमध्ये आलेला माणूस बँकेमध्ये बसलेला होता. पण तो माणूस बँकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या मॅनेजरनं त्याला राम सुद्धा घातला नाही. गाडीत किती कोटीच्या आलता? 1.5 कोटीच्या गाडीत आलता, बसला होता जाऊन तिथं खुर्चीवर. पण मॅनेजरनं त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. त्याच्यानंतर हे म्हातारं शेतकरी नातवाला घेऊन गेला बँकेमध्ये. म्हातारं महाराज पाय भरलेले, धोतर गुडघ्यापर्यंत, डोक्याला टापर बांधलेली, खांद्यावर खोरं ठेवलेलं होतं, ते खांदा भरलेला तसाच चिखलाने. म्हातारा महाराज बँकेमध्ये पाऊल टाकला म्हाताराने की मॅनेजरनं खुर्ची सोडली. या म्हणे दादा या बसा. आता 1.5 कोटीच्या गाडीत आल्या, नुसतं बघू लागलो मॅनेजरकडं. ते मला मी 1.5 कोटीच्या गाडीत आलोय आणि म्हातारा मला मोटरसायकलून आले, पाय भरलेले चिखलात, कपडे नाहीत अंगाव, आणि मॅनेजर याला खुर्ची सोडतोय. त्याने मॅनेजरला विचारलं म्हणे का हो? म्हणे 1 तास झाला म्हणे मी इथं बसलोय, 1.5 कोटीच्या गाडीमध्ये आलोय आणि म्हातारा मोटरसायकलवर आलो 50,000च्या, आणि त्याला ते आल्याबरोबर तुम्ही खुर्ची सोडली. मॅनेजरनं काय उत्तर दिलं त्याला? त्या 1.5 कोटीच्या गाडीवर आलं म्हणे सुंबळ्या, अरे म्हणे 10 वर्षापूर्वी या माणसाची 10 एकर जमीन धरणात गेलती, तिचे 3.5 कोटी रुपये 10 वर्ष झालं आमच्या बँकेत पडून आहेत, म्हणून त्याला आम्ही खुर्ची सोडली. आणि तुझं खातं म्हणे पॅनल्टी लागू लागू 0 झाले म्हणे, आणि तुला काय खुर्ची सोडू म्हटलं? मला एकच सांगायचं की बँकेत पैसे मागायला अधिकार कोणाचा? आता मला सांगा, त्या म्हाताऱ्याचा का त्या 1.5 कोटी गाडीवाल्याचा? तसंच आहे स्वर्गात महाराज. जोपर्यंत पुण्य आहे तिथं तोपर्यंत तिथं आपल्याला थांबता येते. तिथलं पुण्य संपलं की नीट मृत्यू लोकांमध्ये. तुका म्हणे जाती
पुण्यक्षय अधोगती. तसं महाराज स्वर्गामध्ये गेलं की तिथे जास्त वेळ थांबता येत नाही. पण पुण्य जरी झालं जास्त तर स्वर्गात, पाप झालं तर नरकात. पण दोन्ही समान सम झालं तर मनुष्य देह. मग असा एवढा अमोल किमतीचा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला. मग तुकोबाराय म्हणतात या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माणसाने आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला पाहिजे. जीवन किती वर्ष जगला याच्यापेक्षा जीवन कसं जगला हे महत्वाचं आहे. महाराज आज बी बघा तुम्ही 10-20 वर्ष माणसं काय काय गेले ते, पण त्यांचं आज बी नाव जिवंत आहे. कारण का त्यांच्या जीवनात गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल जगामाई राहिल जीवनामध्ये केलं तर माणसाची कीर्ती मागे राहते. महाराज गेले दिगंबर विश्वराय भूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. विचार करा ज्ञानोबा 700 वर्ष झाले समाधीमध्ये तरी ज्ञानोबारायांचं नाव घेतो महाराज. आता ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा झाला. कारण जीवन माणसाने तसं जगावं लागतं. ज्ञानोबा कसे जीवन जगले हो. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये जो जो दिवस उगवलता जीवनामध्ये तो तो ज्ञान माऊलींनी सफल केला. महाराज जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सफल केला. पद पदांतर कथिला तेने आत्माराम संतोषी. नामदेव महाराज समाधी वर्णनामध्ये सांगतात समाधीच्या प्रकरणात जो जो दिवस उगवला जीवनामध्ये जो काय दिवस उगवला तो ज्ञानोबाराने सफल केला. पद पदांत कथिला तेने आत्माराम संतोषी. असं ज्ञानोबाराय जीवन जगले म्हणून ज्ञानोबारायची कीर्ती आहे. उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जाची. कीर्ती जाची ऐसी चराचरी कीर्ती जाची. जीवनामध्ये जर आपली कीर्ती जर मागे राहावं वाटत असेल तर तसं जीवन जगलं पाहिजे. तुकोबाराला विचारलं तुकोबारा या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आला. तुकोबारा म्हणतात या मृत्यूलोकामध्ये मी आलो पण सहजासहजी आलो नाही म्हटलं. कारण तुकोबारा कोणाचे अवतार आहेत. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. नामदेवरायांचे अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबारा आहे. देवानं विचारलं नामदेवाला नामदेवा कार्य संपत आलंय जाऊ आता. नामदेव महाराज म्हणले देवा मी मृत्यूलोकामध्ये परत जाईल पण एक मला वचन दे अगोदर. देव म्हटले काय. म्हणले मी ज्यावेळेस मृत्यूलोकामध्ये तुकोबारायच्या रूपाने अवतार घेईल त्यावेळेस मी असा 4 चौकाच्या खांद्यावर जाणार नाही. कारण तुम्ही आम्ही गेल्यावर कसं जातो चौकाच्या खांद्यावर एक पुढं मडक्यावाला त्याला एक जण हात धरून चलतो. नामदेव महाराज म्हणले मी असा देह ठेवणार नाही. असं मला मरण नको. देव म्हणले नेमकं तुला पाहिजे कसं नामा. नामदेव महाराज म्हणतात मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुकोबारायचा अवतार घेऊन मृत्यूलोकामध्ये जन्म घेईल पण तिथं गेल्यानंतर मला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मला न्यायला येतान त्याच वेळेस मी सोबत येईल. तुम्हाला मला न्यायला यावं लागेल. देवानं महाराज वचन दिलं. नामदेव महाराजांनी पुढचा अवतार जगद्गुरु तुकोबारायचा घेतला. महाराज नामा सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. आला कनकाईच्या पोटा. आला कनकाईच्या पोटा. नामा सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. आला कनकाईच्या पोटा. आला कनकाईच्या पोटा. नाम सोडोनी
नामा सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या पोटा. तेच नामदेव महाराज पुढे बोलोबा पुत्र म्हणजे जगद्गुरु तुकोबराय, कनकाईचे पुत्र म्हणजे जगद्गुरु तुकोबराय, आला कनकाईच्या पोटा. ज्यावेळेस तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले आणि जीवन जगत असताना महाराज असं जीवन जगले की दिलेलं वचन देवाला पूर्ण करावं लागलं. महाराज विचार करा, तुकोबराने असं जीवन जगले महाराज. संकट आले नाही असं नाही, जीवन जगत असताना संकट आलेच. आणि मी तर असं म्हणतो प्रत्येकावर संकट यावे तरच जीवन जगण्याची मजा आहे. ज्याच्या जीवनात एकही संकट नाही ना त्याचं जीवन महाराज जगण्यासारखं नाही. संकट आले पाहिजे पण त्या संकटावर मात करून आपलं जीवन पुढे नेलं. विचार करा, त्या काळात सुद्धा तुकोबरावर आक्षेप झाले. गावच्या पाटलांनी मारलं. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी. एकेकाळचे जगद्गुरु तुकोबराय तुकाराम शेठ लोक म्हणायचे महाराज तुकोबरायचं जीवन. तुकोबरायचे जीवन असं होतं महाराज. त्या काळामध्ये तुकोबरायांचे वडील सावकार होते. तुकोबरायाने सावकारकी केली, एवढं जीवन जगणारे. पण प्रारब्ध तुकोबराच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. त्या दुष्काळालाही तुकोबराने मात दिली. एक पत्नी गेली, तेही तुकोबराने संकट महाराज सहन केलं. महाराज तुकोबरा एवढे जर संकट आज जर आपल्या आताच्या महाराज लोकांना आले ना, मी तर असं म्हणेन माळ बिळ सगळं टाकून देते लोक. नगद मध्ये नाही कुटाण्यामध्ये. कोणी सांगितलं मध्ये नाही एवढा कुटाणा. महाराज बायकोला ताप आली तर माणूस कीर्तनाला जात नाही. म्हणजे रात्री कीर्तनाला नाही म्हणजे आमकी बरं नव्हतं आमच्या मंडळीत. महाराज तुकोबरायचं मूल एक कीर्तनामध्ये महाराज ताप आलते मुलाला सुद्धा. पण तुकोबरायनं परमार्थ नाही सोडला. तुकोबरायचं एक एक जीवनाचा तुकोबराय चरित्र जर विचार केला आपण तर आपल्याला त्या चरित्रामधून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. संसारात जीवन जगत असताना तुकोबराय संकट आले तेही सहन केले. तुकोबराने शेती केली महाराज, तुकोबराने व्यापार केला, तुकोबराने दुकानदारी केली. तुकोबा शेठ म्हणायचे. तुकोबरायांना व्यापार सुद्धा केला, दुकानदारी सुद्धा केली आणि संसारही केला. पण एवढं करत असताना सर्वच चांगल्या प्रकारे केलं. कुठंच गालगोट लागू दिलेली नाही महाराज. पण गावातल्या लोकांनी त्रास दिली ठरवल्यास काय किती जरी माणूस. आणि मी तर असं म्हणतो प्रत्येकानं असं लक्षात ठेवायचं की सगळेच गावातील लोक आपल्याला चांगलं म्हणतील असं नाही. एखादा तरी असतोच महाराज. आणि त्याच्याशिवाय मजा बी नाही जगायला. कोणतरी असलंच पाहिजे ना. त्या काळामध्ये देवाला विरोध करणारे लोक आहेत की तुम्हा आम्हाला काय. एक जणांना तर सांगितलं देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. जर कुणी नाव घेत असेल तर फाशीला देता येईल. हिरण्यकश्यपू नाव घेऊन येते देवाचे, हे वृद्ध हिरण्यकश्यपूचे. विचार करा, देवाला जर लोक विरोधक होते तर तुम्हा आम्हाला असलं काय विशेष आहे. तुकोबरा सुद्धा त्रास दिला महाराज. लोक तुकोबराला म्हणायचे काय तुकोबराय काय कमवलं. अरे परमार्थ केला तोही पाण्यात घातला आणि संसार तोही संसारही पाण्यात बुडाला. लोक म्हणायचे महाराज हो देवना संसार तुका तोही कडे तोरा, तुका तोही कडे तोरा, तुका तोही कडे तोरा. तुकोबराय देव बी नाही धड संसार बी नाही असं जीवन झालं महाराज. पण तुकोबराय कधी उदास झाले नाही. तुकोबराने महाराज परमार्थ एवढ्या जोमाने केला तर साक्षात तुकोबरायला शेवटच्या काळामध्ये तुकोबरा असे तुमच्या आमच्यासारखे चार चौकाच्या खांद्यावर गेले नाही. तुकोबरायचं काय वैकुंठ गमन सोहळा आहे महाराज. देवाने दखल घेतली तुकोबराच्या जीवनाची. माणसानं जीवनच असं जगावं की परिसराने त्याची दखल घेतली पाहिजे. काय माणूस होता, काय माणूस होता फलाना. तुकोबराची सर्व परिसरामध्ये महाराज कीर्ती झाली. तुकोबरा जीवन असं जगले जगाच्या मालकाला त्याची दखल घ्यावी लागली आणि स्वतः भगवान परमात्मा तुकोबराला नेण्यासाठी आले महाराज. कोण जगाचा मालक तुकोबराला नेण्यासाठी. वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग
बघावी तुकोबरासाठी. देवदारात आले, तुकोबराला म्हणतात तुकोबरा चला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आलो मी. वचन दिलतं ना तुम्ही मला न्यायला यावं लागेल. आलो म्हटले महाराज. तुकोबराला महाराज देव न्यायला आले. आपल्याला कोणी येते हो? माणसं म्हणतात वा मेलेल्या माणसाला यम दिसतात होय तात्या. किंवा कुत्रे भुकायले म्हणतात, कुत्रे जर भुकायला गेले तर म्हणतात रामभाऊ सावकार गेले काय करावं खालचे लय कुत्रे भुकायले तिकडं. अशी माणसं चर्चा करतात ना. कारण कुत्र्याला यम दिसतात. कारण का कुत्रे धर्मराजा बरोबर स्वर्गाकडे जाताना निघालतं. त्यावेळेस कुत्र्यानं यमाला पाहिलं होतं. पण ते त्याच्यात सगळे भाव केलं. मग सांगितलं त्यानं असा असा यम असते बाबा. मग कोणी माणूस आजारी पडला की कुत्रे इवळत येत. मग बाया चर्चा करतात सखूबाई चालल्या काही खालच्या काढ द्वारकाबाई आजारी होत्या माय. कुत्र्याला यम दिसतात. तुम्हा आम्हाला न्यायला यम येतो. पण तुकोबरा तसं नाही महाराज. जगाचा मालक नेण्यासाठी आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. देव घरी आला तर देवाला बसायला सुद्धा तुकोबराकडे काय नव्हतं. ही प्रापंचिक अवस्था होती. पण पारमार्थिक अवस्था केवढी होती. देव घरात ये ना. आपल्याकडे येईल मुख्यमंत्री येईल, खासदार येईल, आमदार येईल, पण देव येईल का? कारण देव येण्यासाठी तेवढं दिव्य वातावं लागतं, तेवढी साधना करावी लागते, त्यावेळेस देव येत असतो. मग तुकोबराने जीवन असं जगले, साधना अशी केली की देवाला दिलेलं वचन पूर्ण करावं लागलं. आणि त्यावेळेस तुकोबराला देव घेऊन जाऊ लागले वैकुंठाला. त्यावेळेस तुकोबरा म्हणतात आज माझ्या जीवनाचा खरा शेवट गोड झाला.